नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मराठी हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ करायचा होता पण जरा गडबडीत होते. भजन गुढीपाडव्याचं हिंदू विराट मेळाव्याकडनं भजन करण्यासाठी आमंत्रण आलं होतं, त्यामुळे त्याची प्रॅक्टिस आणि लगेचच स्वामी समर्थ प्रगट दिन त्याची पण प्रॅक्टिस, असे 2-3 कार्यक्रम सलग होते आणि मग त्यामुळे भजनाची प्रॅक्टिस चालू होती. तर जरा व्हिडिओ करायला वेळ मिळाला नाही, क्षमस्व. परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज स्वामी समर्थ प्रगट दिन या निमित्ताने आमचं भजन होतं आणि भजनाहून आल्या आल्या मी व्हिडिओ करते. कारण काय झालं, भजन करतानाच्या तिथे म्हणजे मोठ्या प्रमाणात होतं आणि खूप जणी आल्या होत्या आणि काल पण बरेच जण आले होते. तर आता जरा यूट्यूबमुळे वगैरे सगळ्यांना माहीत पडतंय, ओळख होते जास्त, येऊन लोक बोलतात वगैरे. तर मी कधीच माझं वय लपवत नाही की माझं आता 60-61 पूर्ण झाले आणि 62वर चालू आहे. तर म्हणाले की नाही नाही, तुम्ही काय करता, तुमचं डेली रुटीन काय आहे आणि तुम्ही कसं कसं हे करता, मला जरा शेअर करा ना. एवढं कसं तुम्ही सगळं मॅनेज करू शकता, ॲक्टिव्ह कसं राहू शकता. तर हे पहा, वय आहे ते आधी पहिले मान्य केलं की आपण पूर्वीसारखं तरुण दिसणार नाही आणि आपण मनाने तरुण आहोत पण शरीर प्रत्येक वेळेस साथ देईल असं नाही. हे आधी पहिले आपण मान्य करायचं असतं आणि मग आपण त्याप्रमाणे आपण कुठल्याही म्हणजे कामाचं, आपण जे करणार आहोत त्याचं नियोजन केलं पाहिजे, म्हणजे आपल्यावर ताण येत नाही. तर आता त्यांनी विचारलं की तुम्ही तुमचं डेली रुटीन सांगा ना. तर थोडंसं मी सांगते की थोडं एक शिस्तप्रिय असल्यामुळे माझं रुटीन मी खूप स्वतः आखीव रेखीव ठेवलेलं आहे. चांगलं राहायचं असेल, चांगलं दिसायचं असेल, दिसणं म्हणजे हा भाग नाही, मी तुम्हाला अगदी म्हणजे तुमचा एकूणच तुमचा जो हे आहे, शरीर यष्टी, तुमचं व्यक्तिमत्व छान ठेवायचं असेल तर तुम्ही तुमच्यावर मेहनत घेतलीच पाहिजे. मी लावते बरं का, घेतलीच पाहिजे. तुम्ही म्हणाल मी नुसतं लोळत पडेन, मी यूट्यूब बघत बघत असेल किंवा मोबाईल टी व्ही बघत बसेल, तर असं नाही, असं नाही. आपण थोडीशी आपल्या शरीरावर, आपल्या काय म्हणतात, तन मन धन या सगळ्यावर मेहनत घेतल्याशिवाय आपल्याला कुठली गोष्ट अचीव होत नाही, म्हणजे मिळू शकत नाही. तर शरीर यष्टी, आपलं व्यक्तिमत्व छान ठेवण्यासाठी तुम्हाला मी तर नेहमी टिप्स देत असते. तर कालही बरेच जणांनी विचारलं की अरे तुम्ही तुमची स्किन कशी चांगली आहे आणि तुम्ही स्किनसाठी काय करता. तर अगदी पहिले सांगते हे की स्किनवर कमीत कमी कॉस्मेटिक थापायचे नाही म्हटलं तरी चालेल. कमीत कमी मी तुम्हाला नेहमी सांगते की माझे जास्त निसर्गोपचारावर भर असतात. तर निसर्गोपचार करताना मी सांगितलं होतं तुम्हाला, मध आहे, आपलं खोबरेल तेल आहे, ग्लिसरीन आहे, ह्या सगळ्यांचा तुम्ही वापर करा. उगीच कॉस्मेटिकच्या नादाला लागू नका. फेशियल एक्सप्रेशन्ससुद्धा मी तुम्हाला सांगितले की फेशियल एक्सप्रेशन्स म्हणजे सतत लोकांना अशी ना ताणून असे आठ्या बऱ्याच जणांचा असा चेहरा असतो की सतत त्रासिक भाव, हे जे इथे असतं असं करणं की असे असे करून बघता. तर हे सुद्धा टाळा की जेणेकरून इथे तुमच्या अशा लाईन तयार होतात की असे इथे लाईन तयार होतात, असं बघता सुद्धा असं बघतात. तर ह्या सगळ्यातनं तुमचं वृद्धापकाळ तुम्ही लवकर ओढून घेता. तर थोडंसं आपण आपल्या व्यक्तिमत्वाकडे हे लक्ष दिलंच पाहिजे. आपण चुकीच्या पद्धतीने बसलोय का, वागतोय का, म्हणजे खाणं बिणं अचरबसर खाणं आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि लक्ष ठेवा. आता डेली रुटीन सांगते. सकाळी उठताना तुम्ही आपल्याला हळद आणि पाणी प्यायचं आहे. तर हळद बऱ्याच जणांनी ती पाण्यात टाकली की मळमळतं. तर काय करायचं, चिमूटभर हळद घ्या, जिभेवर ठेवायची, जिभेवर ठेवा आणि कोमट पाणी प्यायचं, कोमट पाणी प्यायचं. हां, तर ह्यानी सुद्धा जे हळदीमधले तर गुणधर्म तुम्हाला आता सगळ्यांना माहिती आहे की पूर्वीच्या काळी तर कॉस्मेटिक्स नव्हतेच. लग्नामध्ये तर अगदी हळद आणि चंदन एकत्र करून आपल्याला म्हणजे छान नवरीला असं हे करायचे. हळदीचा जे कार्यक्रमच असायचा. तर ह्या हळदीने तुमचं काय होतं, इन्फ्लमेशन कमी होतं. म्हणजे शरीरातली इथे जी सूज येते, साधारण असे पफी आईज होतात, इथे सूज येते, ही सगळी हळदीने दूर होते. आणि हे पाणी, मेन पाणीसुद्धा तुम्ही दिवसातनं ठराविक वेळाने, म्हणजे बरेच जण आम्ही 7-8 ग्लास पितो पाणी. 7-8 ग्लास असं नाही. पाणी तहान लागलं की पाणी प्यायचंच. आपण काय करतो, उठायचा कंटाळा करतो, उठायचा म्हणजे आता जाऊ दे ना, बसलोय असलं. तर शक्यतो
आपल्या जवळच पाण्याची बाटली घेऊन बसा. प्लॅस्टिकची नाही, तांब्याची मिळते किंवा स्टीलची पाण्याची मिळते. ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. तर ती पाणी तुम्ही जवळ घेऊन बसा. जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा घोटघोट पाणी प्यायचंच आहे. जेव्हा तुमच्या शरीरातलं पाणी कमी होतं तेव्हा शरीरावर सुरकुत्या पडायला चालू होतात, इथे डोळ्याच्या खाली वगैरे. म्हणजे थोडक्यात डिहायड्रेशन तुमचं होतं. तर आतूनही शरीराला पाणी मिळणं गरजेचं आहे. आता आहारात काय करायचं, तर आहारसुद्धा तुम्ही प्रॉपर घ्या. मी परत सांगते की महागडा आहार म्हणजे नाही. तर मी तुम्हाला सांगते की ज्यांना शक्य आहे त्यांनी अगदी बदाम आणि अक्रोड खास खा. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी, मी सांगितलं होतं, फुटाणे गूळ, हे फुटाणे गूळ, दाणे गूळ असं खा. किंवा पालेभाज्या तर अतिशय तुमच्यासाठी अगदी उत्तम आहे. फळंसुद्धा खाताना अगदी खूप भारीतलेच फळं पाहिजे असं नाही. केळ तर 12 महिने मिळतं. तुम्ही जे पार्लरवर खर्च किंवा औषधांवरचं खर्च करता ना, त्याच्यापेक्षा हा खर्च कमीच आहे. केळामध्ये मॅग्नेशियम असतं आणि दररोज 1 केळ तरी खा. ह्याच्यामुळे तुमची स्किन पण चांगली राहते. आणि तुम्हाला झोप येण्यासाठी शरीरातलं मॅग्नेशियमचं प्रमाण हे संतुलित ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला झोप नीट झाली नाही तर लगेच दुसऱ्या दिवशी तुमचा चेहरा अतिशय वाईट दिसतो. म्हणजे आपणच आपल्याला आरशात बघू शकत नाही, इथे सुजलेलं, डोळ्याखाली काळं लगेच वाढतं वगैरे. तर ह्या सगळ्या टाळण्यासाठी तुम्ही रोज 1 केळ तरी खास खा. 2 बदाम खा, 2 खजूर खा. म्हणजे अगदी मला कबूल आहे की हे महाग आहे वगैरे, पण तरीसुद्धा केळ काही खूप महाग नाही आहे. आणि बदाम आणि खजूर तुम्ही जर खाल्लं तर तुमचे जे औषधांचा जो खर्च आहे तो कमी होईल. हे मी डेली रुटीनमध्ये सांगते. की भूक लागली ना 4 ते 5 वाजता, तर मी सरळ काय करते, खजूर असतो की 1-2 खजूरच्या बिया खाते. म्हणजे वरचं मगज खाते. कारण मला एक तर खूप दिवसभर धावपळ चाललेली असते आणि माझ्या शरीराला थोडंसं मला वाटतं की आपली शुगर डाऊन झालेली आहे का. तेव्हा मी पटकन 2 खजूर खाल्ले तरीसुद्धा मला खूप छान वाटतं आणि लगेच तरतरीतपणा येतो. हा झाला माझा आहार विहाराचा भाग. की तुम्ही आहारामध्ये तुपाचं सुद्धा योग्य प्रमाण, की रोज अगदी वरण भातावर 1 चमचा तूप सकाळी, 1 चमचा तूप संध्याकाळी खा. साजूक तुपाने जाडी वाढत नाही. म्हणतात ना, तूप खाल्लं की रूप येतं. तर तुमच्या स्किनवर लगेच ते दिसतं रूप तुमचं. तर परत मी सांगते, कोणासाठी नाही, आपल्यासाठी. कारण जसं जसं आपल्याला वार्धक्य येतं तसं आपल्यातला कॉन्फिडन्स कमी होतो. की अरे मी आता म्हातारी झाली, आरशासमोर तासनतास राहू नका उभं. आणखीन मग आपलं इथे पांढरं झालं का, इथे काळं झालं काय, इकडे हे दिसतंय का, हे सगळं दिसणार. हे निसर्ग आहे. निसर्ग कोणासाठी थांबत नाही. फक्त आपण त्याचा जो वेग आहे तो आपण थोडा कमी करू शकतो. म्हातारपणाचा जो वेग आहे तो आपण आपल्याच हाताने व्यवस्थित, जर आपलं आयुष्य रेखीव ठेवलं तर तो वेग जरा मंदावू शकतो. आता हे मी तुम्हाला आहारातलं सांगितलं की वेळच्या वेळेस खा, वेळच्या वेळेस पाणी प्या. आता उन्हाळ्यात तर पाणी पिणं गरजेचं आहेच. आणि असं नाही की घटघट तुम्हाला तहान लागली की घोटघोट पाणी नक्की प्या. परत संध्याकाळच्या वेळेस की सकाळच्या वेळेस मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवते आणि परत एकदा दाखवून की आजकाल फेस योगा म्हणतात त्याला. तर चेहऱ्याचे व्यायाम कसं कमी केल्यावर तुमच्या इथल्या सुरकुत्या कशा, आणि ह्या सगळ्याला वेळ लागत नाही. तुम्ही 1 तास म्हणजे तुमच्या ह्याचा शरीराचा स्ट्रेचिंगचा व्यायाम केल्यावर 5-5 मिनटं शरीराचा, डोळ्याचा व्यायाम करा. खूप तुम्हाला त्यांनी फायदा होऊ शकेल. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चेहऱ्याचे व्यायाम कसा करायचा आणि इथलं जे आहे ह्या सगळ्याचा, इथे डबल चिन होते बघा बायकांचा, हा भाग खूप जाड होतो, तर तो कमी करण्यासाठी कसं व्यायाम करायचा हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. आता झोपसुद्धा तुम्हाला रात्री एक सलग 8 तास तरी लागली पाहिजे. बऱ्याच जणांना काय होतं की म्हणजे एकदा वॉशरूमला जायला उठायलाच लागतं 3 ते 4 वाजता. उठल्यानंतर लगेच झोप लागत नाही. तेव्हा तुम्ही सरळ काय करा, मांडी घालून बसा आणि किंवा छान असं हे पाठीवर झोपा आणि मेडिटेशन करा. शांत मेडिटेशन करा. तुम्हाला आपोआप झोप यायला लागेल. आणि अशी शांत झोप खूप गरजेची आहे तुमच्या स्किनसाठी, तुमच्या केसांसाठी. जेवढा तुम्ही ताण घ्या तेवढा तो तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. कळतंय की आपण जेवढा ताण घेऊ तेवढं लवकर म्हातारं होतो.
तर हा ताण कसा ताण हे करायचा, टाळायचा, हा ताण कसा टाळायचा हे आपल्याला आपण सवय लावून घ्यायची, की अरे हे इतका ताण आत्ता घेणं गरजेचं आहे का? तरच आणि त्याचं आपण कसं तो ताण मॅनेज करू शकतो. अगदी वर्स्ट कंडिशन काय होऊ शकते? तर आपण तो विचार करायचा आणि काही काही म्हणजे बिघडत नाही. समजा अचानक पाहुणे आले आपल्याकडे, नाही आहे भाजी, वेगळा एखादा पटकन पदार्थ, बटाटा तर असतोच. असं ताणून आता ह्या वेळेला असा ताण घेऊ नका, की आता पाहुणे आले त्यांना साग्र संगीत करून काही नाही. छानपैकी कांदा बटाटा असतो, त्याची भाजी पोळी करून घ्या किंवा पराठे करा. असं सुटसुटीत सोल्युशन काढा, जेणेकरून तुमचा ताण त्याच्यातला रिलीज होईल. मी माझ्या बऱ्याचशा सवयी तुम्हाला नंतर पण सांगेन, की मी माझं कपाट कसं ठेवलं हे तुम्ही व्हिडिओ बघितला. बाकीच्या पण मी छोट्या छोट्या सवयी, की जेणेकरून माझा वेळ वाचतो आणि मी तो चांगल्या कामामध्ये लावू शकते. आपल्या दिसताना अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या तुम्ही रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य अंग म्हणून तुम्ही करा. बघा तुम्हाला खूप यांनी फरक पडू शकेल. आणि आहार झाला, विहार झाला, तुम्हाला मी चेहऱ्याचा व्यायाम सांगणार आहेच. नंतरच्या व्हिडिओमध्ये पाठोपाठ तुम्हाला व्हिडिओ पाठवते आहे. तुम्ही लक्ष द्या आणि लक्षपूर्वक बघून हा व्यायाम तुम्ही सलग 21 दिवस करा. तुमच्या चेहऱ्यामध्ये लक्षणीय फरक दिसेल. तसंच मी तुम्हाला फेशियलचे सुद्धा तुम्हाला 1-2 हे सांगितले व्हिडिओ आणि कसं करायचं हे दाखवलं आहे. अजून एक मी व्हिडिओ बनवेल आहे, तो पण तुम्ही अगदी काळजीपूर्वक बघा आणि करा. स्वतःवर वेळ खर्च करणे अजिबात याच्यामध्ये कोणीही अपराधी वाटून घेऊ नका, की अरे मी माझ्यासाठी वेळ काढला, आयुष्यभर संसारासाठी केलं, लोकांसाठी केलं, आता आपण स्वतःसाठी वेळ काढायचा. आणि सकाळी एक 1.25 तास, संध्याकाळी 1.25 तास हा आता या वेळेला अगदी गरजेचं स्वतःसाठी काढणं गरजेचं आहे. नक्की तुम्ही काढा. संध्याकाळच्या छान मैत्रिणींबरोबर गप्पा मारा, फिरून या मोकळ्या हवेमध्ये. बघा तुमच्या शरीराला जेव्हा ताजीतवानी हवा लागते ना, तरीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा ग्लो येतो. शक्य झालं तर सकाळी व्यायाम करा. स्ट्रेचिंगच्या व्यायामाने सुद्धा शरीरात खूप छानपैकी हार्मोन्स रिलीज होतात आणि त्यांनी सुद्धा तुमचं म्हातारपण दूर राहतं. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स आहे, हे लक्षात घ्या आणि नक्की करून बघा. आणि मला असं वाटतं, की परत मी सांगते, की वृद्धापकाळ टाळू शकत नाही, फक्त आपण त्याचा वेग मंद करू शकतो. नक्की तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काही विचार असेल कॉमेंट्समध्ये नक्की लिहा, मी त्याचं नक्की उत्तर देईन. परत एकदा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.